श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, अतिशय महत्त्वाची सेवा. ही सेवा वर्षामध्ये एकदाच करता येते, परत ही सेवा करता येत नाही. उद्या आहे 5 नोव्हेंबर, त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामी पूजन. मग या दिवशी बघा आपल्याला 2 मोरपिसांचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या देखील आपल्याला उपाय करायचे आहेत. मग हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता कार्तिक स्वामी पूजन म्हणजे वर्षभर आपण महिला कार्तिक स्वामींचं आपल्याला दर्शन घेता येत नाही, पण हा एक असा दिवस असतो की या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं. मग ही सुवर्ण संधी आपल्याला अजिबात घालवायची नाही. बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत, वैकल्य, सेवा याला खूप महत्व आहे. आणि बघा आपण जे काही कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला या सेवा तर करायच्याच असतात. मग याच सेवा करून आपल्या कुटुंबातील प्रत्येकाची प्रगती व्हावी. तसेच बघा प्रत्येक आईचा म्हणजे इच्छा देखील असते की माझ्या मुलाची भरभरून अशी प्रगती व्हावी, कुठंच त्यांच्या जीवनामध्ये अडचणी विघ्न येऊ नयेत. मग आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या संसारासाठी, कुटुंबासाठी आपण या व्हिडिओमध्ये सर्व उपाय आणि सेवा जाणून घेणार आहोत. तर बघा आता कार्तिक स्वामीचं तुम्ही म्हणताल आमच्या जवळ घराजवळ किंवा कुठं मंदिरच नाही, मग काय करावं. अशा वेळेस बघा तुम्हाला सांगते, आपलं स्वामी केंद्र या केंद्रामध्ये या कार्तिक स्वामीचं ज्या दिवशी पूजन असतं त्या दिवशी कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो. तुम्ही तिथं जाऊन हा उपाय करू शकतात. आता तिथं जाताना आपल्याला काय घेऊन जायचं? नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि 2 मोरपीस. आता मोरपीस लांब न्यायचा बरं, अख्खा तुकडा छोटा असा घेऊन जाऊ नका. अगदी आपण स्वामींच्या केंद्रात गेलोत ना तर तिथं देखील तुम्हाला केंद्रामध्ये दुकानं, तर प्रत्येक केंद्रामध्ये दुकानं आहेत, तिथं तुम्हाला मोरपीस भेटून जाईल. मग 2 मोरपीस घ्यायचे आणि कार्तिक स्वामींचा जिथं आपल्या केंद्रामध्ये फोटो मांडलेला आहे ना तिथं त्यांच्या चरणी ते 2 मोरपीस अर्पण करायचे आणि त्यातलाच 1 मोरपीस आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. कारण की आपले मुलं जिथं अभ्यास करतात त्यांची जी अभ्यासाची रूम आहे किंवा मग घर आपलं समजा, बघा आता प्रत्येकालाच खोली आहेत असं प्रत्येकाचं जीवन नाही. अगदी एकच तुमची खोली आहे, मग घरामध्ये समजा घरामध्ये आलं की आपल्या त्या मोरपीसावर नजर पडेल असा जरी तुम्ही तो मोरपीस भिंतीला चिटकवला तरी देखील चालेल. बघा कधी कधी काय होतं, मुलांची देखील इच्छा असते अभ्यास करण्याची, पण अचानकच काय होतं की खूप कंटाळा आल्यासारखं, अभ्यास करावासा नाही वाटत, इच्छा असते पण कुठेतरी काहीतरी एक ही नकारात्मकता असते, ती तिकडे जाऊच देत नाही, मागेच खेचते. मग त्यासाठी आपल्याला हा मोरपीस लावायचा. आणि जेव्हा बघा तुमच्या मुलांना जर खूप अभ्यास कर म्हणलं, ऐकलं नाही, त्यांना सांगायचं 5 मिनिटं मोरपिसाकडे बघत बस. कारण की बघा जो मोरपिसामधला तो डोळा असतो ना, मोरपंखी रंग, त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते. आणि मग ज्यावेळेस आपण एकटक बघू मग आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होईल आणि आपला अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि आपल्या मुलांची देखील प्रगती होईल. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे हा देखील कार्तिक स्वामींच्याच मंदिरात किंवा जिथे कुठे मंदिरात हा फोटो मांडला आहे तिथेच हा उपाय करता येईल मोरपिसाचा. आणि हा 10 रुपयाच्या नोटेचा देखील, किंवा मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, त्याला पर्याय नाही. 10 रुपयाची नोट घेऊन जायची आणि कार्तिक स्वामींचा केंद्रामध्ये फोटो मांडलेला असेल किंवा मंदिर असेल, ज्या कोणत्या मंदिरात फोटो पूजा असते समजा कार्तिक स्वामींच्या पूजनाच्या दिवशी, ही 10 रुपयाची नोट देखील आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणी अर्पण करायची. त्या देखील घरी त्यानंतर घरी घेऊन यायची. मग तुम्ही तुमच्या पॉकेटात ठेवा, मुलांकडे द्या, पतीकडे द्या किंवा तुमच्या तिजोरीत ठेवलं तरी देखील चालेल. किंवा दुसरा पर्याय तुम्हाला सांगते, तशीच ठेवली तरी देखील चालेल. किंवा मग या 10 रुपयाच्या नोटेचं पिरॅमिड बनवून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवलं तरी देखील चालेल. हा उपाय सर्वांसाठीच आहे, कुटुंबासाठी आहे. बघा आता हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनलक्ष्मी, संतान प्राप्ती, गजलक्ष्मी, समाधान लक्ष्मी. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते, पैशाने समाधान विकत घेता येत नाही. काही लोकांकडे इतका गडगंज संपत्ती आहे पण तिथे ना सुख ना समाधान काहीच नाही. मग त्यामुळे बघा समाधान खूप महत्वाचं. आणि बघा त्यामुळे आपल्याला
हा जो उपाय आहे तो करायचा आहे। मग आता दुसरी कोणतीही नोट घेऊ नका, यासाठी 10 रुपयाचीच नोट लागणार आहे। इथे देखील पर्यायी म्हणजे ऑप्शनच नाही। अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा आपल्याला। आणि कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला म्हणजे महिलाला वर्षभर कधीच घेता येत नाही, पण आपल्याला 5 नोव्हेंबरला कार्तिक स्वामींचं पूजन करायला चालतं। म्हणून बघा कुठेही तुमच्या घराच्या जवळपास अगदी सोपा मी तुम्हाला पर्याय सांगितलाय। आपण सर्वच महिला केंद्रामध्ये जातो आणि केंद्रामध्ये नक्कीच पूजा असते, तुम्ही तिथे जाऊन हे उपाय करू शकतात। मग तुम्हाला मासिक पाळी असेल, सुतक असेल, तुम्ही यावेळेस उपाय करू शकत नाहीत। जर मासिक पाळी असेल, तुमच्या मुलांनी पतीने ऐकलं तर त्यांना तुम्ही हे उपाय करायला नक्कीच सांगू शकता। मग उद्या जर उपाय केले नाही तर नंतर परत वर्षभर नाही, पुढच्या वर्षीच, ही संधी पुन्हा वर्षभर नाही। त्यामुळे बघा वेळात वेळ काढून आपल्या मुलांसाठी पतीसाठी तुम्ही हे उपाय करायचे आहेत। आता त्यानंतर तुम्हाला बघा अगदी आपल्या घरामध्ये आपल्याला एक समजा मंदिरात जाणं शक्य नाही, केंद्रात जाणं शक्य नाही, तुम्ही घरच्या घरी देखील सेवा करू शकता। मग काय करायचं आहे बघा, आपल्या घरामध्ये सुख समाधान आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक कार्तिक गायत्री मंत्र मी तुम्हाला सांगत आहे, आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे। ओम शनमुखाय विघ्नहे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात। हा कार्तिक गायत्री मंत्र आहे। ओम शनमुखाय विघ्नहे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात। या मंत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे बघा। हा मंत्र तुम्ही घरी बसून देखील ही सेवा करू शकतात। अगदी आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल। मग बघा आता ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी या मंत्राचे घरी पठण करा आणि आपण कार्तिक स्वामींकडे नक्कीच प्रार्थना करू शकतो की माझ्या जीवनामध्ये सुख समाधान यश संपत्ती ऐश्वर्य हे सगळं आपल्याला मिळू दे। तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक स्वामींचे पूजन तसेच कार्तिक स्वामींच्या दर्शन तसेच कोणत्या सेवा कोणते उपाय करायचे याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।